वरती सध्या मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाच्या गेटवरती गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे ते सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी हे सगळं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील हे अजूनही आझाद मैदानामध्ये बसलेले आहेत आणि आंदोलन जे आहे त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। आंदोलनाचं पाहायला गेलं तर शांततेच्या पार्श्वभूमीवरती आंदोलन करायचं अशी मागणी ही मनोज जरांगे पाटील यांनी केली होती आणि त्यानुसारच आता आंदोलन जे आहे ते सुरू आहे। सद्यस्थिती आपण पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच संपूर्णपणे दक्षिण मुंबईचा हा सीएसटीएमटी परिसर आहे तो चक्काजाम झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण हे घेऊनच जाणं। या सगळ्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे साधारणतः 2-3 दिवसाचा दौरा करत म्हणजे 27 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टमध्ये गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यांनी त्यांचा मोर्चा जो आहे तो सुरू केला आणि तो सुरू करून त्यानंतर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। आझाद मैदानामध्ये सद्यस्थितीत मनोज जरांगे पाटील हे उपोषण असेल आंदोलन असेल त्यासाठी बसलेले आहेत आणि साधारणतः पाहतोय एकीकडे आंदोलन आणि उपोषण जे ते सुरू असून साधारणतः मराठा आंदोलक सुद्धा या ठिकाणी आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आजचा दिवस म्हणजे हा जो दिवस आहे आजचा या दिवशी पूर्णपणे आझाद मैदानामध्येच आपण राहायचं आझाद मैदानामध्ये झोपायचं अशा प्रकारचं आव्हान जे ते मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। मात्र आझाद मैदानामध्ये सध्या पाहायला गेलं तर संपूर्ण परिस्थिती ही चक्काजाम आपल्याला पाहायला मिळत आहे कारण सरकारकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण जे आहे ते घेण्यासाठी हे सगळे मराठा बांधव या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। साधारणतः काही दिवसांपूर्वीच आता पुढचं आरक्षण मिळवण्यासाठी पुढचं आंदोलन जे आहे ते मुंबईत होईल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। मात्र साधारणतः आजचं जे आंदोलन आहे एकंदरीत उपोषण जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे यांचं 8वें उपोषण आहे। याआधी किती वेळा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं हे आपण पाहणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय पहिलं उपोषण 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 रोजी अंतरवाली सराटी येथे झालं होतं। दुसरे उपोषण हे 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023 मध्ये अंतरवाली सराटी येथे झालं होतं। तिसरे उपोषण 26 आणि 27 जानेवारी 2024 रोजी नवी मुंबई येथे झालं होतं। तिसरे उपोषण 26 आणि 27 जानेवारी 2024 म्हणजे नवी मुंबई इथे झालं होतं। चौथे उपोषण 10 ते 26 फेब्रुवारी 2024 हे अंतरवाली येथे झालं होतं। पाचवे उपोषण 4 ते 10 जून 2024 हे अंतरवाली येथे झालं होतं। सहावे उपोषण 20 ते 24 जुलै 2024 अंतरवाली येथे झालं होतं। सातवे उपोषण हे 25 ते 30 जानेवारी 2025 म्हणजे अंतरवाली सराटी येथे झालं होतं आणि आठवे उपोषण म्हणजे आता जे सुरू आहे उपोषण हे म्हणजे 29 ऑगस्ट आणि ते सुरू आहे मुंबईतल्या आझाद मैदान येथे सुरू आहे। साधारणतः 8 उपोषण आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहेत आणि 8वं उपोषण सध्या सुरू आहे। या उपोषणाची पार्श्वभूमी पाहिली तर नेमकं मराठा आरक्षण मिळावं यासाठीच हे उपोषण जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे करत आहे। अंतरवाली सराटी येथून त्यांचं जे उपोषणाचं सुरू झालेलं आहे आता मुंबईमध्ये धडकलेलं आहे। साधारणतः मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये पोहोचू आणि उपोषण करू सरकारकडून आरक्षण घेऊनच दाखवू अशा प्रकारच्या घोषणा असेल अशा प्रकारचा इशारा असेल वक्तव्य असेल हे ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची हाक दिली आहे त्या वेळेला अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या होत्या। मात्र आता स्वतः उपोषण जे आहे ते आझाद मैदानात जे ते करत आहेत त्यामुळे आता या उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती मगाशी आपण ज्या आमदारांची नावं पाहिली त्या आमदारांनी त्यांना पाठिंबा जो आहे तो दर्शवलेला आहे। सरकारकडून मात्र आता कशा प्रकारे या आंदोलनाची दखल घेतली जाते विखे पाटील सध्या संपूर्णपणे परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। मात्र यामध्ये सरकारकडून नेमका कशा प्रकारे समन्वय साधला जातो या मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवरती सरकार नेमकं कसं उत्तर देतं त्यांच्या मागण्या कशा पद्धतीने मान्य करतं मुळात मुद्दा आता येऊन टेपलेला आहे तो म्हणजे ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याचं। तर ओबीसी मधून आरक्षण मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्यस्थितीत तुम्ही तर माझ्या मागे पाहिलात तर पुन्हा अजूनही मराठा आंदोलक हे समोर रेल्वे स्थानक पाहायला मिळत आहे। अजूनही रेल्वे स्थानकामध्ये मराठा आंदोलक आहेत। अजूनही राज्याच्या विविध भागांमधून असतील मराठा आंदोलक जे ते मुंबईच्या दिशेने येत आहेत कारण मनोज जरांगेंची तशी हाक होती आणि आता मनोज जरांगे हे स्वतः आझाद मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्या सोबत अनेक मराठा आंदोलक सुद्धा आहे। बाहेरचा परिसर सुद्धा आपण पाहतोय या ठिकाणी बीएमसी आहे म्हणजे मुंबई महापालिकेचं हेडक्वार्टर आहे रेल्वेचं ऑफिस आहे आणि अशा प्रकारचा हा वर्दळीचा परिसर आहे। मात्र सद्यस्थितीत हा संपूर्ण परिसर वाहतूक कोंडी नव्हे तर चक्का जाम झालेला आहे। त्यामुळे सद्यस्थितीत
या संपूर्ण भागातील वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। पोलीस या सगळ्यावरती नियंत्रण ठेवून आहेत। मुळात पोलिसांचा मुद्दा येतो त्यावेळेला सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी परवानगी जी आहे ती नाकारण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली आणि परवानगी दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेले फ्रीवेवरून, म्हणजे वाशीच्या इथून ते फ्रीवेच्या माध्यमातून आझाद मैदान इथे दाखल झाले। त्यावेळेला समस्त मराठा बांधव त्यांच्यासोबत चालत या आझाद मैदानामध्ये दाखल झालेला आहे। आता या सगळ्याची दखल, नेमक्या या आंदोलनाची दखल, हे आंदोलन मुळात आता मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचं उपोषण आता पुढे किती दिवस चालतं, सरकार किती दिवसाच्या आत त्यांच्या मागण्या मान्य करतं किंवा त्याच्यावरती नेमकं काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई।